नमो नमः. आज आपण बघणार आहोत संस्कृत दीपकम इयत्ता 6वी तृतीय पाठ. एषः कः? एषा का? एतत् किम्? एषः कः? हा कोण? एषा का? ही कोण? एतत् किम? हे काय? या पाठामध्ये अकारांत पुल्लिंग, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी शब्दांचा परिचय आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला इथे चित्रांबरोबर दिला आहे. ज्या शब्दांचा अंत ने होतो, साऊंडने होतो, त्या शब्दाला त्या शब्दांना आकारांत शब्द म्हणतात. ज्या शब्दांचा अंत ने होतो, त्या शब्दांना आकारांत शब्द म्हणतात. म्हणजे आकारांत मध्ये बघा माला, सीता, गीता. परत अकारांत मध्ये रामः, गजः असे शब्द. इथे तुम्हाला पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम तिन्ही शब्द दिलेले आहेत आणि ते एकवचन, द्विवचन, बहुवचन त्यांचं कसं होतं इथं चित्राद्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे. बघूया आपण. आता इथे तुम्हाला बालक दिसतोय. मुलगा दिसतोय हा. काय म्हणतात संस्कृतमध्ये? बालकः. बालकः. आता इथे 2 मुलं आहेत, बालकौ. खूप मुलं आहेत, बालकाः. बालकः, बालकौ, बालकाः. एकवचनम बालकः, द्विवचनम बालकौ, बहुवचनम बालकाः. आता इथे तुम्हाला झाडाला काय म्हणतात संस्कृतमध्ये? वृक्षः. 2 झाडं आहेत, वृक्षौ. भरपूर झाडं आहेत, वृक्षाः. एकवचनम वृक्षः, द्विवचनम वृक्षौ, बहुवचनम वृक्षाः. इथे बघा विसर्ग आहे पुल्लिंगमच्या इथे विसर्ग नेहमी असतो. बिलकुल विसरू नका. विसर्ग, काना, मात्रा, वेलांटी संस्कृतमध्ये खूप महत्व आहे लिखाणाला. बिलकुल विसरू नका तुम्ही. आणि हे शब्द तुम्ही लिहून काढा. म्हणजे तुमच्या बरोबर ते लक्षात राहतील आणि विसर्ग द्यायला विसरणार नाही तुम्ही. आता इथे बघा हत्ती दिसतोय तुम्हाला? हत्तीला काय म्हणतात संस्कृतमध्ये? गजः. गजः. 2 हत्ती आहेत, गजौ. भरपूर हत्ती आहेत, गजाः. एकवचनम गजः, द्विवचनम गजौ, बहुवचनम गजाः. हे झालं पुल्लिंगम. पुल्लिंगम, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम बघितलं. आता स्त्रीलिंगम. स्त्रीलिंगम मध्ये पण एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आहे. इथेही मुलगी दिसते तुम्हाला. मुलीला काय म्हणतात? बालिका. बालिका. 2 मुली आहेत तेव्हा काय म्हणणार? बालिके. खूप मुली आहेत, बालिकाः. बालिकाः. विसर्ग आला बघा. बालिका आकारांत शब्द आहे. साऊंड येतो, बालिका. एकवचनम बालिका, द्विवचनम बालिके, बहुवचनम बालिका. इथे ही महिला डॉक्टर आहे. डॉक्टरला काय म्हणतात संस्कृतमध्ये? वैद्या. वैद्या. आता ह्या 2 आहेत डॉक्टर, वैद्ये. भरपूर डॉक्टर आहेत, वैद्याः. एकवचनम वैद्या, द्विवचनम वैद्ये, बहुवचनम वैद्याः. आता इथे ही फिमेल गोट आहे बघा, बकरी. बकरीला काय म्हणतात संस्कृतमध्ये? अजा. 2 बकऱ्या आहेत, अजे. भरपूर बकऱ्या आहेत, अजाः. एकवचनम अजा, द्विवचनम अजे, बहुवचनम अजाः. हे झालं सगळं स्त्रीलिंगी बघितलं आपण. आता नपुसकलिंगम. नपुसकलिंगम मध्ये सुद्धा एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम इथे दिलेलं आहे. इथे पान दिसतंय बघा तुम्हाला, पत्रम. काय म्हणतात पानाला संस्कृतमध्ये? पत्रम. 2 पाने आहेत, पत्रे. भरपूर पाने आहेत, पत्राणी. एकवचनम पत्रम, द्विवचनम पत्रे, बहुवचनम पत्राणी. इथे तुम्हाला चाक दिसतंय. चाकाला काय म्हणतात? चक्रम. चक्रम. 2 चाक आहेत, चक्रे. चक्रे. भरपूर चाक आहेत, चक्राणी. एकवचनम चक्रम, द्विवचनम चक्रे, बहुवचनम चक्राणी.
इथे हे पुस्तक दिसतंय तुम्हाला, पुस्तकम. काय म्हणतात संस्कृतमध्ये? पुस्तकम. म चा पाय मोडलेले आहेत बघा इथं, हलंत आहे. बिलकुल विसरू नका हलंत लिहायला. पुस्तकम. 2 पुस्तकं आहेत, पुस्तके. भरपूर पुस्तकं आहेत, पुस्तकानी. एकवचनम पुस्तकम, द्विवचनम पुस्तके, बहुवचनम पुस्तकानी. आता स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी तिन्ही पण आपण बघितलं. आता इथं तुम्हाला दिले आहे चित्रांच्या द्वारे क्रियापद. वर्ब हां. कसं ते ते पण एकवचनम, द्विवचनम, बहुवचनामध्ये आहेत. आता हा मुलगा इथे वाचतोय. वाचण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पठती. पठती. आता इथे दोघं मुलं वाचतायत तेव्हा काय म्हणणार? पठतः. भरपूर मुलं वाचतायत, पठन्ति. एकवचनम पठति, द्विवचनम पठतः, बहुवचनम पठन्ति. विसर्ग विसरू नका बघा. आता इथे ही मुलगी काय करते? पाणी पिते. पिण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पिबती. 2 मुली पाणी पितायत. पिबतः. भरपूर मुली पाणी पितायत. पिबन्ति. एकवचनम पिबती, द्विवचनम पिबतः, बहुवचनम पिबन्ति. आता हा मुलगा खातोय. खाण्याच्या क्रियेला काय म्हणतात? खादती. एकवचनम खादती. आता ही दोघं मुलं आहेत ना, हे बघा काय खातायत हा, दोघं आहेत. तेव्हा काय म्हणणार? खादतः. ही भरपूर मुलं खात आहेत. खादन्ति. एकवचनम खादति, द्विवचनम खादतः, बहुवचनम खादन्ति. आता हा माणूस जातोय हं. जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात? गच्छति. जाणे, गच्छति. आता ही दोघं माणसं जात आहेत हं. तेव्हा काय म्हणणार? गच्छतः. गच्छतः. भरपूर भरपूर लोक जात आहेत तेव्हा काय म्हणणार? गच्छन्ति. एकवचनम गच्छति, द्विवचनम गच्छतः, बहुवचनम गच्छन्ति. आता हा मुलगा बॉलनी खेळतोय. एकच मुलगा आहे खेळतोय. क्रीडती. खेळण्याच्या क्रियेला काय म्हणतात? क्रीडती. दोघं मुलं खेळतायत. क्रीडतः. भरपूर मुलं खेळतायत. क्रीडन्ति. एकवचनम क्रीडति, द्विवचनम क्रीडतः, बहुवचनम क्रीडन्ति. क्रियापद बघितले हे आपण एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम मध्ये. आता इथे सर्वनाम प्रयोग. नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता मराठीमध्ये आपण सर्वनाम वापरतो. तो, ती, हे, ह्या, ही असे हे संस्कृतमध्ये आता इथे तुम्हाला दिले चित्रांच्या द्वारे इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिलं बघा पुल्लिंगी आहे. ती मुलगी त्या पोपटाकडे बोट दाखवून म्हणते सह शुकः. सह शुकः. पोपटाला काय म्हणतात संस्कृतमध्ये? शुकः. तो पोपट आहे. आता इथे 2 पोपट दाखवलेत बघा. तौ शुकौ. ते 2 पोपट आहेत. ते शुकाः. खूप पोपट आहेत ना ते. ते शुकाः. ते सगळे पोपट आहेत. तिच्यापासून ते लांब आहेत. तो तो पोपट आहे. थोडासा लांब आहे म्हणून आपण काय म्हणणार? सह म्हणणार. तो सह. आता ही बघा आई आहे त्या मुलाकडे बोट दाखवून म्हणते एषः बालकः. पुल्लिंगी आहे एषः. एषः म्हणजे हा मुलगा आहे. कारण तो तिच्या जवळ आहे तेव्हा काय म्हणणार आपण? एषः. आता ही 2 मुलं दाखवली तर त्यांच्याकडे बोट करून काय म्हणते? एतौ बालकौ. हे दोघे मुलगे आहेत. आता भरपूर मुलं आहेत तेव्हा काय म्हणते? एते बालकाः. एकवचनम एषः बालकः. हा मुलगा आहे. द्विवचनम एतौ बालकौ. हे 2 मुलगे आहेत. बहुवचनम एते बालकाः. हे सगळे मुलं आहेत.
आता तो मुलगा त्या शिक्षिकेकडे बोट करून काय सांगतोय? स्त्रीलिंगी आहे बघा, सा शिक्षिका. त्याच्यापासून ती थोडीशी लांब आहे म्हणून तो काय म्हणते? सा शिक्षिका. ती शिक्षिका आहे. त्या दोघी शिक्षिका आहेत. त्यात आता त्या दोघी दिसतात इथे तुम्हाला, तेव्हा काय म्हणतोय तो? ते शिक्षिके, त्या दोघी शिक्षिका आहेत. आता ह्या खूप शिक्षिका इथे दिसतायत. तेव्हा काय म्हणतोय तो? ताहा शिक्षिकाहा, त्या सगळ्या शिक्षिका आहेत. त्याच्यापासून त्या लांब आहेत म्हणून तो काय म्हणतोय? सा शिक्षिका, ती शिक्षिका आहे. एकवचनम. द्विवचनम ते शिक्षिके, त्या दोघी शिक्षिका आहेत. ताहा शिक्षिकाः बहुवचनम, त्या सगळ्या शिक्षिका आहेत. आता हा माणूस ह्या मुलीकडे बोट दाखवून म्हणतोय, एषा बालिका. स्त्रीलिंगी बघा, एषा बालिका, ही मुलगी आहे. आता ह्या दोन मुली आहेत. एते बालिके, ह्या दोघी मुली आहेत. आता इथे खूप जणी दिसत आहेत. एताहा बालिकाः, या सगळ्या जणी मुली आहेत. एषा बालिका, एते बालिके, एताः बालिकाः. हम्म. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. आता नपुसकलिंगमध्ये बघा, तत्फलम. तत्फलम, त्या फळाकडे ती बोट दाखवून काय म्हणते? तत्फलम, ते फळ आहे. आता इथे दोन फळं दिसतात. ते फले, काय म्हणते? ते फले, ते दोन फळे आहेत. आता इथे खूप फळं दिसतात तुम्हाला, तेव्हा काय म्हणते? तानी फलानी, ती सर्व फळे आहेत. एकवचनम तत्फलम, द्विवचनम ते फले, बहुवचनम ती सर्व फळे आहेत. आता हा मुलगा त्या केळाकडे बोट दाखवून काय म्हणतोय? एतत् फलम, हे फळ आहे. कारण ते त्याच्या जवळ आहे तेव्हा तो काय म्हणतोय? हे फळ आहे. एतत् फलम. आता इथे दोन फळं दिसत आहेत हा, तेव्हा काय म्हणतोय? एते फले. आता त्याच्याजवळ दोन फळं आहेत. एते फले, ही दोन फळं आहेत. आता भरपूर फळं आहेत त्याच्याजवळ, तेव्हा काय म्हणतो? एतानी फलानी, ही सर्व फळं आहेत. एकवचनम एतत् फलम, द्विवचनम एते फले, बहुवचनम एतानी फलानी. आता बघा, आपण स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी बघितलं, सर्वनाम शब्द, क्रियापद बघितली. आता पुल्लिंगम एकवचनम, इथं हे शिक्षक आहेत, मुलांना शिकवतात बघा. सह कह, सह शिक्षकः, सह किं करोति? सह पाठयति. किं सह भ्रमति? न, सह न भ्रमति, सह तु पाठयति. सह कह, तो कोण आहे? सह शिक्षकः, तो शिक्षक आहे. सह किं करोति? तो काय करत आहे? सह पाठयति, तो शिकवत आहे. किं सह भ्रमति? काय ते फिरत आहेत? भ्रमती म्हणजे फिरणे. क्रियापद आहेत ही सगळी. भ्रमती म्हणजे फिरणे. काय ते फिरत आहेत? न, सह न भ्रमती, नाही ते फिरत नाही. सह तू पाठयती, ते तर शिकवत आहेत. पाठयती म्हणजे शिकवणे. आता पुल्लिंगम मध्येच पण द्विवचन बघा. तौ कौ, तौ मयूरौ, तौ किं कुरुतः? तौ नृत्यतः. किं तौ खादतः? न, तौ न खादतः. तौ तु नृत्यतः. ते दोन कोण? ते दोन मयूरौ. म्हणजे ते मयूर आहेत दोन. तौ किं कुरुतः? ते काय करत आहेत? ते दोघे काय करत आहेत? तौ नृत्यतः, ते नाचत आहेत. किं तौ खादतः? काय ते खात आहेत? न, तौ न खादतः, नाही ते खात नाहीत. तौ तु नृत्यतः, ते तर नाचत आहेत. आता पुल्लिंगम बहुवचनम बघा. ते के, ते बालकाः, ते किं कुर्वन्ति?
ते क्रीडन्ति किं ते गायन्ति न ते न गायन्ति ते तु क्रीडन्ति ते कोण ते के ते सर्व कोण ते बालकाः ते सर्व मुलं ते किं कुर्वन्ति ते काय करत आहेत ते क्रीडंती ते खेळत आहेत ते सर्वजण खेळत आहेत किम ते गायंती काय ते सर्वजण गात आहेत नाही न ते न गायंती नाही ते गात नाहीत ते तू क्रीडंती ते तर सगळे खेळत आहेत आता पुल्लिंगम बहुवचनम एकवचनम एकवचनम द्विवचनम बहुवचनम बघितलं सह तौ ते म्हणजे लांब असताना बघतोय आपण हे आता जवळ आपल्या असताना पुल्लिंगम बघा एकवचनम पुल्लिंगम एषः कः एषः शिक्षकः शिक्षकः किं करोति शिक्षकः लिखति किम एषः पठति न एषः न पठति एषः लिखति एषः कः हा कोण एषः शिक्षकः हा शिक्षक आहे शिक्षकः किं करोति शिक्षक काय करतात शिक्षकः लिखति शिक्षक लिहित आहेत किम एषः पठति काय हे वाचत आहेत न एषः न पठति एषः लिखति नाही हे वाचत नाहीत हे लिहित आहेत पुल्लिंगम द्विवचनम एतौ कौ एतौ बालकौ बालकौ किं कुरुतः बालकौ पठतः किम एतौ लिखतः न एतौ न लिखतः एतौ तु पठतः पुल्लिंगम द्विवचनम बघा एतौ कौ हे दोघे कोण आहेत एतौ बालकौ हे दोघे मुलं आहेत बालकौ किम करुतः मुलं काय करत आहेत बालकौ पठतः मुलं वाचत आहेत किम एतौ लिखतः काय हे लिहित आहेत न एतौ न लिखतः एतौ तु पठतः नाही हे लिहित नाहीत हे तर वाचत आहेत पुल्लिंगम बहुवचनम एते के एते बालकाः बालकाः किं कुर्वन्ति बालकाः पिबन्ति किम एते पिबन्ति एते फलरसं पिबन्ति एते के हे सर्वजण कोण एते बालकाः हे सर्वजण मुले आहेत बालकाः किं कुर्वन्ति बालकाः काय करत आहेत बालकाः पिबन्ति मुलं पीत आहेत हे सर्वजण मुलं पीत आहेत किम एते पिबन्ति काय हे पीत आहेत एते फलरसम पिबन्ति होय हे सर्वजण फळांचा रस पीत आहेत जवळ असताना आपण बघितलं एषः एतौ एते एकवचनम द्विवचनम बहुवचनम एषः एतौ एते आता स्त्रीलिंगीमध्ये बघा ती लांब असताना काय म्हणायचे सा का सा वृद्धा सा किं करोति सा विहरति किं सा क्रीडति न सा न क्रीडति सा तु विहरति सा का ती कोण सा वृद्धा ती वृद्ध महिला आहे सा किं करोति ती काय करत आहे सा विहरती विहरती म्हणजे फिरणे ती फिरत आहे किम सा क्रीडती काय ती खेळत आहे न सा न क्रीडती नाही ती खेळत नाही सा तू विहरती स्त्रीलिंगम एकवचनम बघितलं आता स्त्रीलिंगम द्विवचनम बघूया ते के ते अजे ते किं कुरुतः ते चरतः किं ते पिबतः
ते ते न पिबतः. ते तू चरतः. ते के ते दोन कोण आहेत? ते दोन त्या दोन कोण आहेत? त्या दोन बकऱ्या आहेत. ते किम कुरुतः? त्या दोघी काय करत आहेत? ते चरतः. त्या दोघी चरत आहेत. किम ते पिबतः? काय त्या दोघी पीत आहेत? ते न पिबतः. नाही, ते पीत नाही. ते तू चरतः. त्या तर चरत आहेत. स्त्रीलिंगम बहुवचनम. ताः काः? ताः महिलाः. ताः किं कुर्वन्ति? ताः धावन्ति. किं ताः गायन्ति? ताः न गायन्ति. ता तु धावन्ति. ताः काः? त्या दोघी कोण? ताः महिलाः. त्या सगळ्या कोण आहेत? ताः महिलाः. त्या सगळ्या महिला आहेत. ताः किं कुर्वन्ति? त्या सगळ्या काय करत आहेत? ताः धावन्ति. त्या सगळ्या धावत आहेत. किं ताः गायन्ति? काय त्या सगळ्या गात आहेत? ताः न गायन्ति. नाही, त्या सगळ्या गात नाहीत. ताः तु धावन्ति. त्या तर धावत आहेत. आता आपण हे बघितलं सा ते ताहा जेव्हा लांब असताना आपण म्हणतो स्त्रीलिंगीसाठी. हम्म आता जवळ असताना काय म्हणायचे बघा. स्त्रीलिंगम एकवचनम. एषा का? ही कोण? एषा लता. एषा किम करोति? एषा खादती. किम एषा पठती? एषा न पठती. एषा तु खादती. एषा का? ही कोण? एषा लता. ही लता आहे. एषा किम करोति? ही काय करत आहे? एषा खादती. ही खात आहे. किम एषा पठती? काय ही वाचत आहे? एषा न पठती. एषा तू खादती. नाही, ही वाचत नाही. ही तर खात आहे. स्त्रीलिंगम बहुवचनम. एते के? एते बालिके. एते किं कुरुतः? एते भ्रमतः. किम एते धावतः? एते न धावतः. एते तु भ्रमतः. एते के? ही कोण? एते बालिके. ह्या दोघी मुली आहेत. एते किम कुरुतः? ह्या दोघी काय करत आहेत? एते भ्रमतः. ह्या दोघी फिरत आहेत. किम एते धावतः? काय या दोघी धावत आहेत? एते न धावतः. एते तु भ्रमतः. ह्या दोघी तर फिरत आहेत. स्त्रीलिंगम बहुवचनम. एताः काः? एताः अजाः. एताः किं कुर्वन्ति? एताः चरन्ति. किम एताः धावन्ति? एताः न धावन्ति. एताः तु चरन्ति. एताः काः? ह्या सगळ्या कोण आहेत? एताः अजाः. ह्या सगळ्या बकऱ्या आहेत. एताः किम कुर्वन्ति? ह्या सगळ्या काय करत आहेत? एताः चरन्ति. ह्या सगळ्या चरत आहेत. किम एताः धावन्ति? काय या सगळ्या धावत आहेत? एताः न धावन्ति. एताः तु चरन्ति. ह्या सगळ्या धावत नाहीत. ह्या तर चरत आहेत. आता बघूया पुल्लिंग बघितलं, स्त्रीलिंगी बघितलं. आता नपुसकलिंगम एकवचनम. तत् किम? तत् चंद्रयानम. किम तत् विमानम? तत् विमानम न. तत्तु चंद्रयानम अस्ति. तत् किम? ते काय आहे? तत् चंद्रयानम. ते चंद्रयान आहे. किम तत् विमानम? काय ते विमान आहे? तत् विमानम न. नाही, ते विमान नाही.
तत्तु चंद्रयानम अस्ति. ते तर चंद्रयानम आहे. नपुंसकलिंगम द्विवचनम. ते ते पुस्तके. किम ते पत्रे. न ते पत्रे न. ते तू पुस्तके स्तः. ते ते दोन कोण. ते पुस्तके. ते दोन पुस्तके आहेत. किम ते पत्रे. काय ते पत्र आहेत. न ते पत्रे न. नाही ते दोन पत्रे नाहीत. ते तू पुस्तके स्तः. ते तर दोन पुस्तके आहेत. नपुंसकलिंगम द्विवचनम. तानि कानि. तानि रेलयानानि. किम तानि बसयानानि. न तानि बसयानानि न. तानि तु रेलयानानि सन्ति. तानि कानि ते सर्व कोण आहेत. तानि रेलयानानि. ते सर्व रेल्वे गाडी आहेत. किम तानि बसयानानि. काय ते सगळे बस आहेत. तानि तु रेलयानानि सन्ति. किम तानि बसयानानि. काय ते सगळे बस आहेत. न तानि बसयानानि न. नाही ते बस नाही ते सगळे बस नाहीत. तानि तु रेलयानानि सन्ति. ते तर रेल्वे गाडी आहेत. आता हे नपुंसकलिंगम बघूया. नपुंसकलिंगम एकवचनम. एतत् किम. एतत् दूरदर्शनम. किम एतत् संगणकम. न एतत् संगणकम न. एतत् तु दूरदर्शनम अस्ति. एतत् किम. हे काय. एतत् दूरदर्शनम. हे दूरदर्शन आहे. टीव्ही हे टीव्ही आहे. किम एतत् संगणकम. काय हे कम्प्युटर आहे. न एतत् संगणकम न. नाही हे कम्प्युटर नाही. एतत् तु दूरदर्शनम अस्ति. हे तर दूरदर्शन आहे. नपुंसकलिंगम द्विवचनम. एते फले. किम एते कंदुके. न एते कंदुके न. एते तु फले स्तः. एते हे दोन कोण. एते फले. एते ही दोन कोण. एते फले ही दोन फळे आहेत. किम एते कंदुके. काय हे बॉल आहेत दोन. न एते कंदुके न. नाही हे दोन बॉल नाहीत. एते तु फले स्तः. ही तर दोन फळे आहेत. कंदूक म्हणजे बॉल. नपुंसकलिंगम बहुवचनम. एतानि कानि. एतानि पुस्तकानि. किम एतानि सोपानानि सन्ति. न एतानि सोपानानि न. एतानि तु पुस्तकानि सन्ति. ही सर्व. एतानि कानि. हे सर्व कोण. एतानि पुस्तकानि. ही सर्व पुस्तके आहेत. किम एतानि सोपानानि सन्ति. काय हे सर्व सीडी आहेत. सोपानानि म्हणजे न एतानि सोपानानि न. नाही हे सगळे जिना नाहीत. एतानि तु पुस्तकानि सन्ति. हे तर सगळे पुस्तके आहेत. उच्चैः पठन्तु स्मरन्तु अवगच्छन्तु च. म्हणजे जोरात वाचा. आठवा आणि अवगत करा. च म्हणजे आणि. उच्चैः म्हणजे जोरात. इथे तुम्हाला दिलंय पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. सह तौ ते. एषः एतौ एते. कह कौ के. हे असंच तुम्ही पाठ करा. आणि पाठ करत करत लिहून पण काढा. म्हणजे ते चांगलं लक्षात राहील आणि विसर्ग, काना, मात्रा, वेलांटी विसरणार नाही. आता स्त्रीलिंगम मध्ये बघा. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. सा ते ताहा
एषा एते एताः का के काः नपुंसकलिंगम एकवचनं द्विवचनं बहुवचनं तत् ते तानि एतत् एते एतानि किं के कानि हम्म. ह्याचे सगळ्याचे अर्थ पण व्यवस्थित लिहून घ्या आणि हे सब शब्द सगळे मी तुम्हाला परत एकदा नीट सांगेन आणि शॉर्टमध्ये ह्याचा अभ्यास पाठ. धन्यवाद.